नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये जे पॉलिटीचे प्रश्न विचारले होते 2011 पासून 2025 पर्यंत, तर त्या प्रश्नांचं विश्लेषण करणारी पॉलिटी PYQ लेक्चर सिरीज पाहतोय. त्याच्यातलं हे पुढचं लेक्चर. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यपाल यांच्यावर जे जवळजवळ 80 ते 90 प्रश्न आलेले आहेत 2011 पासून 25 पर्यंत, तर त्या प्रश्नाचं आज आपण विश्लेषण करणार आहे. तत्पूर्वी राज्यपालांवरचे जे प्रश्न आलेत तर ते प्रश्न आणि त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशनच आज आपण इथं पाहणार आहे. त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. कारण राज्यपालांसंबंधीचा एक लेक्चर ऑलरेडी आपण भारतीय संविधान ही जी लेक्चर सिरीज आहे तर त्या लेक्चरमध्ये आपण राज्यपालांबद्दल बोललो आहे. हे जे मी तुम्हाला मुद्दे सांगतोय, पदाबद्दल घटना समितीचा दृष्टिकोन काय होता, घटनात्मक तरतुदी कोणत्या, राज्यपालांचे अधिकार कोणते, वटहुकूम काढण्याचा अधिकार, राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्या, राज्यपालांचं घटनात्मक स्थान, राज्यपालांची भूमिका आणि विसंगती, तर या सर्व पॉईंट्सबद्दल एक लेक्चर ऑलरेडी आपण रेकॉर्ड केले. आणि त्या लेक्चरमध्ये फक्त PYQ नाही आहेत. जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर सर्वप्रथम ते भारतीय संविधान या लेक्चर सिरीजमधलं राज्यपाल आणि वाद नावाचं एक लेक्चर आहे, ते लेक्चर न विसरता पहा. ओके, मी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दाखवतो कोणतं लेक्चर पाहायचं ते. ओके, तर ते जे मी तुम्हाला आत्ता लेक्चर म्हटलो राज्यपालांचं, तर ते लेक्चर हे आहे, राज्यपाल आणि वाद. हे तुम्हाला अशी थंबनेल दिसेल, राज्यपाल आणि सरकारांचा वाद नक्की का, संविधानिक तरतुदींसह त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. आणि हा जो लेक्चर आहे, हे जे व्हिडिओ आहे तर ते जवळजवळ 47 मिनिटांचा व्हिडिओ आहे. तुम्ही न विसरता हे लेक्चर पहा. हे सगळ्यात आजपर्यंतचं भारी विश्लेषण राज्यपालांबद्दलचं केलं आहे. मी जे तुम्हाला आत्ता 7-8 पॉईंट सांगितले तर त्या प्रत्येक मुद्द्याचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर या लेक्चरमध्ये केलेलं आहे. आणि हे लेक्चर तुम्हाला भारतीय संविधान ही जी आपली फ्रीवाली लेक्चर सिरीज सुरू आहे तर तिथं तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आज आपण फक्त प्रश्न पाहू. जास्तीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही हे लेक्चर पहा, कारण या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये बोललो आहे. फक्त या लेक्चरमध्ये प्रश्न नाही आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये फक्त प्रश्न असतील, कारण ते रिपीट होईल. ते जास्त वेळेला रिपीट झालं तर ते तुम्हालाही बोर होईल. त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन अभ्यास करा थोडासा. राज्यपाल आणि वाद. तुम्हाला माहीत आहे की तमिळनाडूचे जे राज्यपाल होते तर त्यांनी म्हणजे जे राज्य विधिमंडळ होतं तर त्याची बरीचशी विधेयकं राखून ठेवली होती किंवा राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवली होती, बरोबर. आणि ही केस जी होती तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आणि त्या केसचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं तमिळनाडूच्या राज्यपालांना फटकारलं होतं. आणि त्याच्याविषयी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने काही नियम आणि अटीसुद्धा घातल्या होत्या, तर ती या लेक्चरमध्ये चर्चा केली. याचबरोबर घटक राज्याचे कार्यकारी मंडळातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे राज्यपाल, तर त्या राज्यपालाबद्दल सुद्धा याच लेक्चरमध्ये आपण चर्चा केलेली आहे. सर्व पॉईंट्स तर डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामुळं हे लेक्चर न विसर तुम्ही पहा. आज फक्त आपण जे बघणार आहोत तर ते प्रश्न, त्याचं अचूक उत्तर, आणि जर का आउट ऑफ द बॉक्स वेगळा प्रश्न आला तर त्याचं एक्सप्लेनेशन. दॅट्स इट. समजलं? रिपिटेशन नको व्हायला. चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया. हे सर्वच्या सर्व मुद्दे त्या लेक्चरमध्ये आहेत, आत्ता मी जे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं त्या. ओके, आज फक्त आपण प्रश्न आणि त्याचं अचूक उत्तर पटपट जाऊया. थोडंसं जास्त प्रश्न आहेत, एकाच लेक्चरमध्ये रॅपअप करण्याचा प्रयत्न करूया. ही जी लेक्चर सिरीज आहे तर तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज आहे, तर त्या सेक्शनमध्ये तुम्हाला ही सिरीज पाहायला मिळेल. फ्री ऑफ कॉस्ट आहे. पहा, तुम्ही शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत न विसरता शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. घटनेतील अनुच्छेद 145 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? त्याच्या अगोदर भारतात केंद्रीय पातळीप्रमाणेच राज्याच्या पातळीवर सुद्धा संसदीय कार्यकारी मंडळाची रचना आपण स्वीकारलेली आहे. घटक राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा तिथं समावेश होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॉईंट टू बी नोटेड, बरोबर. संसदीय शासन पद्धतीतील जबाबदार शासनाचं तत्त्व राज्य पातळीवरून आढळून येतं आणि कार्यकारी मंडळाची ही रचना सर्व राज्यांमध्ये तुम्हाला समान स्वरूपाची असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक राज्याला राज्यपाल आहे. काही राज्यांसाठी विभागून राज्यपालाची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे 2 राज्यासाठी 1 राज्यपाल, परंतु प्रत्येक राज्याला राज्यपाल असल्याचं तुम्हाला दिसून येईल, बरोबर. 152 ते 162 राज्यघटनेतली कलमं आहेत तर ती राज्यपालाची तरतूद करतात. जशी जशी कलमं येतील तसं मी तुम्हाला त्याच्याबद्दलचं जास्त एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करीन. राज्यघटनेतलं कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल पद नेमलं जाईल आणि केंद्रातील राष्ट्रपती पदाप्रमाणेच राज्यपाल हा घटक राज्यांचा संविधानिक प्रमुख असेल.
153 सांगते. 154 काय म्हणते? राज्यपाल पदास कार्यकारी अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. 155 नुसार राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्यावरून राज्यपालांची नेमणूक करतील. बरोबर. कलम 156 काय सांगते? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच राज्यपाल पदावरती राहू शकतात. बरोबर. आणि राज्यपालांची नियुक्ती आणि बढतर्फी याबाबत केंद्र शासनाला सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. आणि कलम 157 मध्ये राज्यपालाची पात्रता सांगण्यात आलेली आहे. राज्यपालपदी जी व्यक्ती नियुक्त केली जाणार आहे तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावेत. अशा 2 पात्रता तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याशिवाय कलम 158(1) मध्ये पदाच्या शर्ती आणि अटी आहेत. हे लक्षात ठेवा, हे जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि तो शपथ कोणासमोर घेईल? राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा मग त्याने नियुक्त त्यांच्या अनुपस्थितीत उच्च न्यायालयातील त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशासमक्ष ते शपथ घेतील. आणि ही तरतूद कुठे करण्यात आलेली आहे? कलम 159 मध्ये. दॅट्स इट. ही महत्त्वाची कलम आहेत. प्रश्न पहिला स्क्रीनवरती. घटनेतील कलम 145 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? कोणाकडे सोपवलेले आहेत? कोणाकडे? सॉरी, इथं थोडीशी मिस्टेक झाली. नॉट 145, हे 154 असं वाचायचं आहे. कसं? 154. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 145 चुकून झाले. कोणाकडे आहेत? तर ते राज्याच्या राज्यपालाकडे आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. नॉट 145, 154 असं वाचा. पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती डॅश डॅशद्वारा होते. आता साधा सोपा सरळ प्रश्न आहे. उत्तर देण्यासारखी एकच गोष्ट आहे. कोणातर्फे होते म्हणजे कोणाकडून होते, कोणाद्वारे होते? तर ती जी नियुक्ती आहे तर ती राज्याच्या राज्यपालाकडून होत असल्याचं आपल्याला दिसते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच वेळेला याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, चलो पुढचा प्रश्न. राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणास पदावरून हटवू शकतात? म्हणजे राज्याच्या राज्यपालांना खाली जे 4 ऑप्शन दिलेत तर त्याच्यापैकी कोणाला पदावरून हटवण्याचा अधिकार आहे? बघा, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष नाही, त्यांना राष्ट्रपती हटवू शकतात. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य नाही. राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? प्रश्न रिपीट झाला आहे बघा. 2024ला राज्यसेवेला प्रश्न आला होता. हा कंबाईनला आला होता ग्रुप सीच्या. 2022ला कोणाकडे असते ती सत्ता? राज्यपाल. 154. बरोबर. काय म्हणतं 154? राज्यघटनेतील कलम 154 काय सांगते? राज्यपाल पदास कार्यकारी अधिकार बहाल असतील. दॅट्स इट. राज्यपाल. पुढचा प्रश्न. राज्यपालासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? सत्य असणारे विधान ओळखायचे आहेत. 4 विधान दिलेत, त्याच्यातलं सत्य विधान ओळखायचं आहे. राज्यपाल हे पहिल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या संसदेच्या सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. बरोबर. तर पहिलं विधान बरोबर आहे. नसतो. कुठल्याच सभागृहाचा तो सदस्य नसतो. राज्यपालांच्या कार्यकाळात त्याचं वेतन आणि भत्ते कपात केले जाणार नाहीत. हेही बरोबर आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या नेमणुका होतात तर त्यांनी कार्यकाल घेतल्यानंतर म्हणजे कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याचे वेतन भत्ते याच्यामध्ये छेडछाड करता येत नाही. त्याच्यामुळं असं जर का विधान आलं तर ते नेहमी बरोबर म्हणूनच कन्सिडर करायचं. तिसरं वाक्य. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहू शकतात. हेही बरोबर आहे. तसा तर राज्यपालांचा कालावधी आहे तो 5 वर्षाचा आहे. परंतु ती 5 वर्ष कोणाच्या इच्छेवरती अवलंबून असतात? भारताच्या राष्ट्रपतींची. बरोबर. त्याच्यामुळे ते विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. वरचे 4 तिन्ही विधानं जे आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होत असेल तर त्यांना द्यावायची वित्तलब्धी वेतन भत्ते खालीलप्रमाणे दिले जातात. आता कसे दिले जातात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांनी म्हटले कोणत्या एका राज्याद्वारे. म्हणजे थोडंसं लॉजिक लावा ना. जर का एक राज्यपाल 2 राज्यासाठी विभागून कार्य करत असेल तर एकच राज्य त्याचा पगार का देईल? पहिलं विधान गेलं. केंद्र सरकार स्वतः का देईल? केंद्र सरकारचं काय नडले? त्याच्यामुळे तेही गेलं. राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यातून विभागून. हे जरा थोडंसं चांगलं वाटतं ना ऐकायला. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे राष्ट्रपती सांगतील सपोज आता एक राज्यपाल आहे, तो महाराष्ट्राचाही राज्यपाल आहे आणि गोव्याचाही राज्यपाल आहे. तर याचा पगार केंद्र सरकार देईल का? नाही देणार. मग याचा पगार महाराष्ट्र देईल एक राज्य. बरोबर. एकच राज्य देईल का? नाही देणार. काय देणार? कारण महाराष्ट्र म्हणेल तुम्ही गोव्याचं पण राज्यपाल आहे. बरं. गोवा एकटा देईल का? नाही. गोवा म्हणेल तुम्ही महाराष्ट्राचं पण राज्य आहे. नाही. मग राष्ट्रपती काय म्हणतील? तुम्ही भांडणं नका करू, मी तुम्हाला आदेश देतो
सपोज राष्ट्रपतीचा पगार जर का 10 रुपये असेल तर महाराष्ट्र 5 रुपये देईल आणि गोवा 5 रुपये देईल. दॅट्स इट, संपला विषय. ही साधी सोपी कन्सेप्ट जी आहे तर इथं तुम्हाला लक्षात येते. हे लक्षात ठेवा. कधी कधी थोडंसं लॉजिकली पण विचार करायचा प्रयत्न करा, नाहीतर इलॉजिकली जर का सगळ्या गोष्टी तुम्ही करायचा प्रयत्न केला तर काही उपयोग होणार नाही. हे लक्षात ठेवा. कुठं लॉजिक लागतंय का याची जर का तुम्हाला आयडिया आली तर समजायचं तेच प्रश्नाचं आपल्या उत्तर असू शकतं. ओके, तर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्यपाल पदाच्या कालावधीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत किंवा कोणती कथने बरोबर आहेत? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. पहिलं बरोबर आहे. बघा आता कुठं कुठं आहे? 3 मध्ये नाही आहे, 3 ऑप्शन कटला. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, हेही बरोबर आहे. बघा कुठं कुठं आहे? ब सगळीकडेच आहे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी होते, हेही बरोबर आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात, तर हेही विधान बरोबर आहे. फक्त सगळेच्या सगळे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी उत्तर आहे. दॅट्स इट, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, राज्यपाल पदाबाबतच्या तरतुदींची कलमे किंवा घटने दुरुस्तींशी जुळणी करा. या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. घटक राज्याकरता राज्यपाल पदाची तरतूद. कुठलं कलम? मी तुम्हाला सुरुवातीलाच कलम सांगितले, लक्षात ठेवा. आठवा कोणतं कलम आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की राष्ट्रपती पदाची तरतूद. तर याचं उत्तर आहे म्हणजे 1ला जोडी लागेल, पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपतींकडून नेमणूक 155 कलम. दॅट्स इट. एका व्यक्तीची 2 किंवा अधिक घटक राज्याकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते. 7वी घटना दुरुस्ती होती 1956ची. आणि भारताच्या राष्ट्रपतींकडून पदमुक्तता कलम 156. अशा रीतीनं अला 4 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अला 4, बला 3, कला 2, डला 1, पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हाही जोड्याच लावायचे. बघा जोड्या न ऑप्शन बघता लागतात का? आपण ट्राय करू. कलम 155 काय सांगते? कलम 155 काय सांगते? राज्यपालांची नियुक्ती कशी? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्यावरून राज्यपालांची नेमणूक करतील, अशी कुठे तरतूद आहे? 55 मध्ये, 155 मध्ये. 156 राज्यपाल पदाचा कार्यकाल सर्वसाधारणपणे किती? 5 वर्षाचा, परंतु कोणाच्या मर्जीवर अवलंबून असतो? राष्ट्रपतींचा. 157 काय? राज्यपाल पदासाठी पात्रता, आत्ताच सांगितलं होतं. आणि 159 राज्यपाल पदाची शपथ. समोरासमोर जोड्या लागतात. अला 1, बला 2, कला 3 आणि डला 4. तर पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4, पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही या PDF प्रिंट काढाल ना, इथं जे तुम्हाला स्पेस दिली ना, या स्पेसमध्ये तुम्ही लिहा. एक्स्ट्राची जी माहिती मी तुम्हाला सांगतोय किंवा तुम्हाला लिहायची असेल, बघा राज्यपाल पदाची कलम म्हणजे तुम्हाला सांगितली 153 पासून ते 162 पर्यंत. तर ही जी कलम आहेत तर ती तिथं लिहून घ्या. 152 पासून 162 पर्यंत. 152 मी का नाही पकडलं? कारण तिथं राज्याची व्याख्या दिली आहे. मग 153 पासून 162 पर्यंत ही कलम तिथं लिहा. म्हणजे जर का त्या कलमांवरती प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता येईल. याच्यासाठी स्पेस दिली एवढी. त्याच्यामुळे प्रिंट काढा आणि लिहा. ह्या सगळ्या PDF तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. डाउनलोड करा आणि प्रिंट काढा. बरोबर, साधा सोपा उपाय. पुढचा प्रश्न, राज्यपालाच्या अधिकाराच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, राज्यपालाला किती प्रकारचे अधिकार असतात? 1 कार्यकारी अधिकार, 2 कायदेविषयक अधिकार, 3 वित्तीय अधिकार, 4 न्यायिक अधिकार आणि 5 राज्यपालाचे स्विवेकाधीन अधिकार. बरोबर. 356, 365 राष्ट्रपती राजवट, कलम 200 नुसार एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवणं, हे स्वविवेकाधीन अधिकार आहेत राज्यपालांचे. बरोबर, हे तुम्हाला अधिकार माहीत असले पाहिजेत सर्वप्रथम. त्यासाठी सांगितलं ते लेक्चर पहा. काय म्हणतंय ह्याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे? विचारात घ्यायचं आहे आणि बरोबर विधान निवडायचं आहे. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, स्थगित आणि विसर्जित करू शकतात. बरोबर आहे, परंतु त्यांना मुख्यमंत्री सल्ला देतो. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठका स्थगित करू शकतात? नाही करू शकत. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. बरोबर आहे. तुम्ही ऐकलं असेल की राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गदारोळ झाला वगैरे वगैरे, तर ते होतं तसं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विधान अ आणि क
ही जी 2 वाक्य आहेत तर ती बरोबर आहेत. ब जे आहे तर ते चुकीचं आहे. विधानसभेचे बैठक स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेच्या सभापतीला, हे लक्षात ठेवा, किंवा पीठासीन अधिकाऱ्याला आपण म्हणू शकतो. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. राज्यपालांच्या कार्यकारी अधिकाराबाबत खालील विधानं विचारात घ्या. कार्यकारी अधिकार, अधिकारातला पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितला. कार्यकारी अधिकार म्हटलं एक्झिक्युटिव्ह राईट्स कुठले कुठले आहेत किंवा एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कुठल्या कुठल्या आहेत. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतील. बघा आता नेमणूक करणं उच्च न्यायालयातील हे कोणाचं काम आहे? बरं हे जाऊ द्या. उच्च न्यायालय म्हणजे न्यायिक अधिकार आहे ना, हा कायदेशीर तर अधिकार नाही आहे. संबंधित राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालाशी सल्लामसलत करतात. हे जर का वाक्य तुमच्या डोक्यात प्रिंट झालं असेल तर तुम्हाला कळेल पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. मग राष्ट्रपती सल्लामसलत कोणाबरोबर करतात? राज्यपालाबरोबर. तर पहिलं वाक्य चुकीचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य कार्यकारी अधिकार नाही आहे हे लक्षात ठेवा आणि ते वाक्यच चुकीचं आहे. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूची नियुक्ती करतात हे मात्र बरोबर आहे आणि राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असतात. दॅट्स इट. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात हे सुद्धा बरोबर आहे. राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात हे सुद्धा बरोबर आहे. महाधिवक्त्याबद्दल आपण पाहणारच आहोत. तर ब, क आणि ड ही 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. ते कसले अधिकार आहेत? कार्यकारी स्वरूपाचे अधिकार आहेत. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तुम्हाला किती विधान दिलेत? 3 विधान दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं विधान असलेलं ओळखायचं आहे. राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, बरोबर आहे. राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यांना बडतर्फ करू शकतात, हेही बरोबर आहे. राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतींचा आदेश हा अंतिम नसतो तर त्यास न्यायालयात आव्हान देता येतं. असं काहीही होत नाही, त्यात न्यायालयात आव्हान देता येत नाही आहे. राष्ट्रपतीने एकदा सांगितलं की चले जाओ, त्या राज्यपालाने चलेच जाओ करायचं, बरोबर. त्याच्यामुळे तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चुकीचं विधान आपल्याला शोधायचं होतं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात? ओके, राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्याच्यातला 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिकार विवेकाधीन अधिकार. जेव्हा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात, बरोबर. आता इथं एक थोडासा ट्विस्ट आहे, बरोबर. हे वाक्य नीट प्रश्न वाचा. विवेकाधीन अधिकार असं त्यांनी विचारले, बरोबर. अधिवेशन चालू नसेल तर अध्यादेश काढण्याचा अधिकार कुठला आहे? कायदेशीर अधिकार आहे. बऱ्याचशा जणांचं या प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे, बरोबर. अध्यादेश काढण्याचा अधिकार कुठल्या स्वरूपाचा आहे तर तो कायदेशीर अधिकार आहे. आणि इथं काय विचारले? विवेकाधीन अधिकार कोणते? आणि हा जो आहे अध्यादेश काढण्याचा अधिकार तो कायदेशीर अधिकार आहे. त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. जेव्हा बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात, हे बरोबर आहे. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात, कलम 200 नुसार, बरोबर आहे. मंत्रिमंडळ जर बहुमताचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात, हेही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. बघा, ज्यांचं वाचन कमी आहे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 लिहिलं असतं, हे लक्षात ठेवा. अध्यादेश काढणं हा राष्ट्रपतींचा कायदेविषयक अधिकार आहे, लक्षात ठेवा. नॉट विवेकाधीन अधिकार. हे कायद्यात सांगितले ना, अध्यादेश काढण्याचा अधिकार जो आहे तर तो कलम 213 दिला आहे, म्हणजे कायदा आहे ना त्याच्यासाठी. त्याच्यामुळं तो विवेकाधीन अधिकार नाही आहे, हे लक्षात ठेवा. येतं हे लक्षात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. अजय विधान आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला चुकीचं असल्याचं दिसतंय. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. थोडंसं पटपट जाऊया, फास्ट जाऊया, प्रश्न सोपे आहेत आणि राष्ट्रपतीबद्दल तुम्ही पहिलं लेक्चर बघितलेलं आहे असं मी गृहीत धरून एक्सप्लेनेशन करतो आहे. राष्ट्रपती जसा संघराज्याचा घटनात्मक प्रमुख आहे तसा राज्यपाल हा त्याच्या राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे, हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. राज्यपाल हा केंद्रातील राष्ट्रपतीप्रमाणेच नामधारी प्रतिकृती आहे, हे सुद्धा बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालांचे विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेलं आहे, असं करण्यात आलेलं नाही. राष्ट्रपतीच्या बाबतीत जसं
त्याचं विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे नमूद केले की काय करू शकतात राष्ट्रपती स्वविवेकाधिकाराने. तसं राज्याच्या राज्यपालाचं विवेकाधीन असणारं क्षेत्र स्पष्टपणे राज्यघटनेत शब्दांकित करण्यात आलेलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे आणि हेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्याचं वेतन काय केलं जातं? प्रश्न रिपीट झाला आहे. सुरुवातीला सांगितलं त्याचं वेतन संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिलं जातं. पर्याय क्रमांक 2. 2 राज्यात ते वेतन विभागलं जातं. 50-50% काय किंवा जसं राष्ट्रपती सांगतील तसं. आणि मग ते दोन्ही राज्य मिळून त्या राज्यपालाचं जे काही वेतन असेल तर ते त्याला देतात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. तुम्हाला इथं 4 विधानं दिलेली आहेत. बघा, भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही जसा राज्यपालाच्या विशिष्ट विवेकाधिकार क्षेत्राचा आहे. चुकीचं विधान ओळखायचं आहे. बरोबर. राष्ट्रपतीचं क्षेत्र जे आहे तर बघा पहिलं विधान काय म्हणतंय तर पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपतीने स्वविवेकाधिकाराने काय करायला पाहिजे हे राज्यघटनेत स्पष्टपणे नमूद नाही, परंतु राज्यपालांना काय करायला पाहिजे हे मात्र नमूद आहे. पहिलं वाक्य आहे तर ते बरोबर आहे. दुसरं वाक्य. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवं होतं की नाही यावर प्रश्न उपस्थित करता येतो. त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करता येत नाही आहे. हे विधान चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? काय काय वापरतात बघा. ते विधान परिषदेवर 1/12 सभासद नामनिर्देशित करू शकतात. 1/12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात नाही, चुकीचं आहे. किती करू शकतात? 1/6. ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. आत्ता त्यांनी विचारले, आत्ता सध्या, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी. बघा, फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही आहे, तो फक्त राष्ट्रपतींना आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा चुकीचं आहे. ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. अर्थ म्हणजे धनविधेयक किंवा मनी बिल, तर ते पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. त्याच्यामुळे ड सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर वरीलपैकी एकही नाही. कुठलाही अधिकार तिथं वापरू शकत नाही आहेत, कारण 4 विधानं जे आहेत तर ती या ठिकाणी चुकीची आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. हे जास्त महत्त्वाचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती अधिकारावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे ते अधिकार जे आहेत ना ते थोडंसं व्यवस्थितपणे बघून घ्या. त्याच्यावरती भविष्यात जर का कसाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे, त्याचं उत्तर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. हाच हे त्याच्या पाठीमागचा आहे, समजावून सांगण्याच्या पाठीमागचा एक माझा उद्देश आहे. बरोबर. चलो आगे बढो सैनिको, आगे बढो. बघा आता पुढचा प्रश्न काय म्हणतोय. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. राज्यपालांची निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. नाही, असं काय होत नाही. पहिलं विधान जे आहे तर ते ठिकाणी चुकीचं आहे. राज्यपाल घटनेचे घटनात्मक प्रमुख असतात. घटनेचे नाही, राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, तर बरोबर आहे. साधारणतः राज्यपालाची नियुक्ती 5 वर्षासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. तर ब आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. किती 3 विधानं आहेत, त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्यपाल हा देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. देशाचे नसतात, राज्याचे असतात. चुकलं पहिलं. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणं आवश्यक आहे. नाही हो, कशाला सदस्य लागत आहेत ते. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात, हे मात्र बरोबर आहे. फक्त क विधान बरोबर आहे. असं ऑप्शन किती आहे? पर्याय क्रमांक 2. क विधान फक्त या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा. महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे राज्यपाल. असे प्रश्न परत येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण आता पॅटर्न बदलले. 2019ला प्रश्न आला होता, थोडासा आयडियली हा सुटला असता. सगळ्यात अगोदरचे राज्यपाल जर का तुम्हाला माहीत असलं असतं तर हा प्रश्न सुटला असता. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं उत्तर आहे विजयलक्ष्मी पंडित, डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, नंतर PV चेरियन आणि PC अलेक्झांडर. हे लक्षात ठेवा. अलेक्झांडर जे आहेत तर ते अलीकडचे राज्यपाल आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, हा प्रश्न नाही आला तर हा सोडून द्या. ह्याच्याबद्दल जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. मी पेपरला सांगतोय, कारण आला तर हा टुक्क्यानेच बरोबर येऊ शकतो. म्हणजे कधी आपण राष्ट्रपतीचा कार्यकाल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जे राष्ट्रपती झाले त्यांचा,
त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. परंतु राज्याचे राज्यपाल माहीत असणं मला गरजेचं नाही वाटत आत्तापर्यंत. आणि जर का तुम्ही मग हे शंकरदयाल शर्मा कधी होते, विजयलक्ष्मी पंडित कधी होत्या, हे जर का बघत बसला ना तर ते सहन करण्याच्या पलीकडे होऊन जाईल. त्याच्यामुळं आला ठीक, नाही आला तर हा प्रश्न सोडून द्या एक्झाममध्ये, जास्त त्याला डोकं लावत बसवून नका. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक असणारं विधान ओळखायचं आहे. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही म्हटले त्यांनी. आहे, एकात्मिक भाग आहे म्हणून तर त्याला काय म्हणतात, काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे जसं आपलं केंद्राचं कार्यकारी मंडळात राष्ट्रपती असतात, तसंच घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा अविभाज्य भाग म्हणजे राज्यपाल असतं. त्याचं पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. राज्यपालास कार्यकाराची सुरक्षितता नसते, बरोबर आहे. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात, बरोबर आहे. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर ब, क आणि ड पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब, क आणि ड ही 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत. म्हणजे एखादं विधेयक बरोबर राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबत राज्यपालांचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दल खालीलपैकी कुठली विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, तर ते आपल्याला शोधायचं या ठिकाणी आहे. आता बघा, सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत पाहिजे की त्याच्यातलं आर्टिकल कोणतं आहे. तर ते आर्टिकल आहे कलम 200. आणि कलम 200 नुसार जर का राज्यपालांना वाटलं हे विधेयक राज्यपालांच्या संमतीसाठी किंवा राज्यपालांच्या विचारासाठी राखून ठेवावं, तर असं विधेयक राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. आणि हा त्यांचा एक घटनेनं घालून दिलेला किंवा घटनात्मक अधिकार असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं का, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, वाक्य वाचू आपण आता. अनुच्छेद 201 मध्ये यासंबंधीची तरतूद आहे. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. 201 मध्ये नाही आहे तर 200 मध्ये आहे. आणि 201 मध्ये जे राज्यपालांना विधेयक राखून ठेवले ना राष्ट्रपतीसाठी, तर राष्ट्रपती काय करू शकतात तर ते 201 मध्ये. आणि कलम 200 नुसार राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. पहिलं विधान चुकीचं आहे. हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही, हा विवेकाधिकारच आहे ना, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकलं आहे. जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर ते अनिवार्य आहे, बरोबर आहे. म्हणजे घटनेत ज्या गोष्टी दिल्यात त्याला जर का राज्याच्या विधेयकाच्या माध्यमातून धक्का पोचणार असेल तर असं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतातच. त्याच्यामुळे क विधान जे आहे तर ते बरोबर आहे. विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू काश्मीर राज्यास देखील लागू आहे. म्हणजे अगोदर नव्हती, 2019 आणि 2019 नंतर ही लागू झाली. त्याच्यामुळे ड त्यावेळेस चुकीचं होतं, परंतु आत्ता बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर क होतं, आता क आणि ड असू शकतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कॉन्ट्रोवर्शियल आहे. याचं उत्तर आत्ता क होतं 2019ला, आत्ता क आणि ड आहे. पुढचा प्रश्न, अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत. बरोबर असणारी विधानं शोधायची आहेत. हा अधिकार कलम 213 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे, बरोबर. 123 राज्यासाठी केंद्रासाठी राष्ट्रपतींना आणि 213 राज्यासाठी राज्यपालांना. हा विवेकाधीन अधिकार आहे. विवेकाधिकार नाही का, नाही, तो कायदेशीर आहे. त्याच्यामुळे बोध चुकलं, अ बरोबर आहे. त्यांना हा अध्यादेश 6 आठवड्याच्या आत मागं घेता येत नाही म्हटलं आहे त्यांनी. मागे घेता येत नाही. आपल्याला काय करायचं आहे, बरोबर विधान, तर हे सुद्धा चुकीचं आहे. राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्यांचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. हे ड बरोबर आहे. हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, ड आणि ई ही 3 विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, कलम 213(1) नुसार राज्यपालांना वटहुकूम किंवा अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार आहे. आणि राज्यपालांच्या कायदेविषयक अधिकाराचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू नसेल तर किंवा द्विगृही विधिमंडळ असेल तर राज्यात कोणत्याही एका सभागृहाचं अधिवेशन सुरू नसेल तर त्यावेळी हा अध्यादेश काढला
जातो. बघा आता ह्या 3 गोष्टी जे मी तुम्हाला सांगतोय, राष्ट्रपतींच्या सूचनेशिवाय राज्यपालांना पुढच्या 3 स्थितीमध्ये कोणताही अध्यादेश जारी करता येत नाही. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, राज्यघटनेतील तरतुदीनुसार एखादं विधेयक राज्य विधिमंडळापुढे सादर करण्यापूर्वी त्या विधेयकाला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. अशा विधेयकाबाबत अध्यादेश काढता येत नाही. दुसरं, एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवण्यात यावं असं राज्यपालांना वाटलं असतं असा विषय, त्याच्याबाबत राज्यपालांना अध्यादेश काढता येत नाही. आणि तिसरी घटना, राज्य विधिमंडळाने पारित केलेला असा कायदा जो राष्ट्रपतींची संमती प्राप्त केल्याशिवाय अवैध ठरला असता, अशाबाबत सुद्धा राज्यपाल अध्यादेश काढू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्याविषयी फिरवून तुम्हाला प्रश्न बाय चान्स परत विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? याच्यातलं डायरेक्ट सत्य असणारं शोधू, बाकीचे सगळे असत्य आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यांना राज्यघटनेच्या कलम 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. 371(2). 371 काय आहे हो? 371 आहे राज्यांचा विशेष दर्जा किंवा स्पेशल स्टेटस ऑफ द स्टेट्स. आता हे सगळं माहीत असताना तुम्हाला स्पेशल स्टेटस म्हणजे काय माहीत असलं पाहिजे. त्याच्या अगोदर भारताच्या राज्यघटनेतलं हे कलम 371 काय आहे ते माहीत असलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की 369च्या पुढं जे आर्टिकल्स आहेत तर त्याच्यामध्ये तदर्थ संक्रमणी आणि विशेष तरतुदी ज्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत. कलम 371 काय म्हणते, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतुदी करण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्यपालांना असेल. 371(2) महाराष्ट्राबद्दलची विशेष तरतूद, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी विधान बरोबर आहे. बाकीची तिन्हीच्या तिन्ही विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत? बघा, भारतीय राज्यघटनेत आहेत असं त्यांनी विचारलंय. राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. तरतूद आहे का असं त्यांनी विचारले, तर ही तरतूद नाही आहे राज्यघटनेत. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे, ही सुद्धा तरतूद नाही आहे. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचाच असला पाहिजे, हे सुद्धा नाही आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वरीलपैकी एकही तरतूद तुम्हाला भारताच्या राज्यघटनेत दिसत नाही, हे लक्षात ठेवा. आपण हे पाळतोय, या तरतुदी आपण पाळतोय की काय पाळतोय की राज्याचा राज्यपाल जो आहे तर तो संबंधित राज्याच्या बाहेरचा असावा. ओके, एक म्हणजे आता हे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत हे चुकीचं आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा विधान चुकीचं आहे. लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असावा, हे सुद्धा आपण पाळतोय. आलं लक्षात, समजलं? त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्यात. पुन्हा एकदा जोड्या लावायचा प्रश्न म्हटलं नाही तर जरा थोडंसं मोबाईलच्या स्क्रीनलाच प्रॉब्लेम देतो ह्या टॅबच्या. जोड्या लावा. 154 काय? आता बघा, हे कलम मी तुम्हाला परत सांगणार नाही. राज्याचे कार्यकारी अधिकार आहेत ना 154, पर्याय क्रमांक 4. 155 काय म्हणते बघा, 155 राज्यपालाची नियुक्ती. 156 काय म्हणते बघा, 156 राज्यपाल पदाचा कार्यकाल 2. आणि 157 काय म्हणते, राज्यपाल म्हणून नियुक्तीची पात्रता आणि निकष. याचं उत्तर आहे किती? पर्याय क्रमांक 1. अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. कलमं थोडीशी पाठ करा किंवा पाठ करू नका, परंतु जशी लक्षात ठेवता येतील तशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, राज्यपालाच्या अधिकार व कार्यासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तुम्हाला 3 विधानं दिले, त्याच्यातलं बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचं कार्य राज्यपाल करतात, बरोबर आहे. राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपालांकडे होते, ती राष्ट्रपतींकडून होते, ब आहे तर ते चुकीचं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधिमंडळात अभिभाषण करतात. अधिवेशनात अभिभाषण नाही करत, अधिवेशनाच्या सुरुवातीला करतात, बरोबर. तरी पण हे विधान बरोबर आहे. अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. अधिकाराबाबत म्हटलं, राज्य शासनाचं कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. करू शकतात का? तर नियम करू शकतात.
356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याचे विधान परिषद विसर्जित करू शकतात. नाही, विसर्जित नाही करू शकत, चुकीचं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नाही. विधानसभेच्या बाबतीत सभापतींना आहे, विधान परिषदेच्या बाबतीत परिषदेच्या अध्यक्षांना आहे. सुद्धा चुकीचं आहे. एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवलं तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणं हे राष्ट्रपतीच्या हातात असतं. त्यापुढे राज्यपालाची कोणतीही भूमिका असत नाही. बरोबर आहे. अ आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कलम 200 नुसार एखादं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात आणि राज्यपालानं राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेलं विधेयक जे आहे तर त्याच्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार किंवा त्याच्याबद्दलच्या तरतुदी कलम 201 मध्ये करण्यात आलेले आहे. ते लक्षात ठेवा. दॅट्स इट. हे महत्त्वाचे आहे. डोलकांलो. पुढचा प्रश्न जोड्याच अजून एकदा लावायच्यात. ही कलम आता सारखी यायला लागलेली आहेत. तुम्ही पाठ केले असतील हे प्रश्न रिपीट होत आहेत. या प्रश्नाचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. अ ला 2, ब ला 1, क ला 4, ड ला 5. कलम पाहून घ्या. आता कलम काय ते रिपीट करण्यात काय अर्थ नाही मला वाटतं. आपण बाकीच्या प्रश्नांना जास्त वेळ देऊ. योग्य कथनं ओळखा. 3 विधानं दिली त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. निर्वाचित नाही केले जातात, नियुक्त केले जातात. त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. निर्वाचित म्हणजे काय? निवड करून, म्हणजे आपण आपले जे निवडणूक होतात ना आणि ते सदस्य असतात ना आमदार खासदार, तर त्याला निर्वाचित सदस्य म्हणतो आपण. ते निवडून आलेले असतात. राज्यपाल काय निवडून आलेले असतात का? नाही. राष्ट्रपतीकडून ते नियुक्त केले जातात, नॉमिनेट केले जातात. बरोबर. इलेक्ट नाही. चुकीचं आहे. राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. नाही. राष्ट्रपती त्यांना म्हणतात डिस्क्याव चले जाओ, आजाद केलं तुला. राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाहीत. हे मात्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. फक्त क ऑप्शन बरोबर असणारा पर्याय क्रमांक 4 हा पर्याय आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा जोड्या लावायच्यात, पुन्हा एकदा कलम आहेत, पुन्हा एकदा पाहून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ला 2, ब ला 1, क ला 4, ड ला 3. हे लक्षात ठेवा. ही कलम 152 पासून 162 पर्यंत. 152 राज्यसंस्थेची व्याख्या आहे, 153 राज्यपाल, 154, 55, 56, 57, 58, 59, 60, 61 आणि 62 एवढी कलम लक्षात ठेवा. त्याच्या बाहेर राज्यपालांबद्दल जोड्या लावायला प्रश्नच आलेला नाही. 7, 8, 10, 12 ही कलम आहेत. एकदा वाचून घ्या, डोळ्यास खाली घालून घ्या. दॅट्स इट. पुढचा प्रश्न योग्य कथनं ओळखा. 3 विधानं दिलेत. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. ॲब्सोल्युटली करेक्ट. नो डाऊट अबाउट दिस सेंटेन्स. बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात, परंतु राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार किंवा पदावरून काढून टाकण्याचा अधिकार मात्र भारताच्या राष्ट्रपतींना असतो. हे लक्षात ठेवा. ओके. पुढचं ऑप्शन, पुढचं विधान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल नाही करत सर, ज्या राष्ट्रपती करतात. दॅट्स इट. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? वापरू शकत नाही म्हटलं आहे त्यांनी. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना वापरू शकतो. पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना वापरू शकतो. विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास वापरू शकतो. विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास त्यावेळेस मात्र राज्यपालाला आपला विवेकाधीन अधिकार वापरता येत नाही, कारण मुख्यमंत्र्याला विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा आहे. आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जर का राज्यपालाला सांगितलं की मला काय सरकार चालवायचं नाही आहे, विधानसभा बरखास्त करा, तर राज्यपालाला विधानसभा बरखास्त करावीच लागते. त्याच्यामुळं हे विधान जे आहे तर हे विधान आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. या परिस्थितीत मात्र राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाहीत. दॅट्स इट. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत कायदेशीर अधिकारांबाबत खालील विधानं तर विचारात घ्या. विधिविषयक म्हणजेच कायदेविषयक. त्याच्यामध्ये मोठा अवघड शब्द वापरला. याचा अर्थ बघा. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. बरोबर आहे. ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात. नाही.
विधिमंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याला आहे, सभापतींना नाही. ब चुकीचं आहे. ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळात संदेश पाठवू शकतात. जर विधेयक मार्गदर्शक तत्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला बरोबर विधानं ओळखायची होती. ब विधान आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधानं विचारात घ्या. वटहुकूम अध्यादेश कलम 213 आणि राष्ट्रपती कलम 123. हे लक्षात ठेवा. राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे नाही. जर का कधी काढू शकतात, विधानसभा चालू नसेल तर, सत्रात नसेल तर, किंवा द्विगृह विधिमंडळ असेल तर, विधानसभा आणि विधान परिषद नसेल तर. पहिलं चुकीचं आहे. ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात. बरोबर आहे. ते वटहुकूम कोणत्या वेळी मागे घेऊ शकतात. बरोबर आहे. काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सूचनाशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. मागाशी मी जे तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या ना वटहुकुमाबाबत, तर त्या गोष्टींवर जर का वटहुकूम राज्यपालांना काढायचा असेल तर त्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना सूचना देणं गरजेचं आहे. तर ब, क आणि ड पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बिनचूक आहे किंवा बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही आहे. हे विधान चुकीचं आहे. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. बरोबर, नाहीच की सांगितलेली प्रक्रिया. बरोबर आहे. राज्यपाला संसदेच्या दोन्ही सभा, संसद नाही हो, राज्य विधिमंडळ एकाचा सदस्य नाही, तो संसदेचा सदस्य असतो ना राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असतो. हे सुद्धा चुकीचं आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. कुलपती तोच विद्यापीठांचा कुलपती असतो आणि तो काय नियुक्ती करायचा आहे, तर हे चुकलं. पर्याय क्रमांक 2 फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तो कुलगुरूंची नियुक्ती करतो, नॉट कुलपती, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. योग्य असणारी विधानं तुम्हाला ओळखायची आहेत. बघा, घटनेतील कलम 353 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागांशी संबंधित आहेत. ॲब्सल्युटली करेक्ट, याच्याबद्दल नो डाऊट अबाउट दॅट. 153 राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. 153 नुसार केली जाते का? केली जाते का सांगा. 153 नुसार केली जाते का? नाही. 153 काय आहे? राज्यांचे राज्यपाल, म्हणजे राज्याला राज्यपाल असतात हे सांगितले. ओके, येते का लक्षात? आणि 155 राज्यपालांची नियुक्ती याच्याबद्दल सांगितले, त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. 1978 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचं पद घटनात्मक आहे. नाही, असं काही सांगितलं नाही या खटल्यात. 6वी घटनादुरुस्ती अधिनियम 1996 एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येईल. हे सुद्धा विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. तर फक्त अ जो पर्याय आहे तर तो बरोबर आहे. अविधान फक्त बरोबर आहे. ब, क, ड ही तिन्हीच्या तिन्ही विधानं चुकीची आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 अविधान योग्य, ब, क, ड विधान जे आहेत तर ती या ठिकाणी अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या तुम्हाला. एका बाजूला विषय दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला कलम दिलेले आहेत. राज्यपाल पदाच्या अटी कुठल्या कुठल्या आहेत? 158 आहेत. राज्यपालाचे विशेष अभिभाषण कुठं आहे? 176. माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार, माफी 72 नुसार कोणाला? राष्ट्रपतींना. आणि 161 नुसार कोणाला माफी देण्याचा अधिकार? राज्यपालाला. राज्याच्या शासनाचं कामकाज चालवणं 166. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ला 2, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 3. हे लक्षात ठेवा. कलम अजून एकदा बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच अपवाद सोडला. आत्तापर्यंत आपण जेवढे प्रश्न डिस्कस केले त्याच्यातलं एकच जर का अपवाद सोडला तर कलम फक्त जोड्या लावायला आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यातले 1-2 कलम जर का तुमच्या लक्षात असले असतील ना तर तुमच्या जोड्या लावा चुकणार नाहीत. त्याच्यामुळे कलम जर का पाठ करत असाल तर जरा थांबा, कलम लक्षात ठेवा. पाठ न करता काहीतरी संबंध लावून जर का तुम्हाला लक्षात ठेवता आली तर लक्षात ठेवा, पाठ केल्यानंतर 2% कन्फ्युजन होणार आणि उत्तर चुकणार तुमचं, लक्षात ठेवा. राज्यपालांच्या न्यायालयीन अधिकाराबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? ज्युडिशियल राईट्स कुठले कुठले आहेत? ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूक आणि बढत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे ना, तर हे विधान बरोबर आहे. राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात. हे सुद्धा बरोबर आहे.
ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाही आहेत, परंतु ते त्या शिक्षाच्या अन्य स्वरूपाच्या शिक्षेत रूपांतर करू शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, ब आणि क हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा होता. एकही पर्याय याच्यातला चुकीचा नाही आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही. पुढचा प्रश्न, राज्यपालाच्या निवडीसंबंधी. भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे. वयाची कमीत कमी 35 वर्षे पूर्ण असावीत, बरोबर आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्यांना असावा, हे सुद्धा बरोबर आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातनं बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्याने व्हावी अशी तरतूद होती का? तर ही तरतूद तशी होतीच. आणि घटना समितीचं मतसुद्धा होतं की मसुद्याचं मतसुद्धा होतं की राज्यपालांची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्याने व्हावी. पण ती का नाही झाली तर ते असे म्हटले की राज्यपाल दर 5 वर्षांनी निवडणुकीला सामोरं जावं लागेल, यासाठी तो त्याच्यातच राहील ना. आणि याशिवाय संपत्ती वाया जाईल, उगाच निवडणुकीचा खर्च, मग मतदान करा वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा म्हटलं की हे काय परवडणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे अ बरोबर आहे विधान. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं विधान, 42व्या घटनादुरुस्तीनंतर 1976ला 42व्या घटनादुरुस्ती सुवर्णसिंग समिती, लक्षात ठेवा. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद मात्र राज्यांच्या राज्यपालांसंबंधी करण्यात आलेली नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे या 42व्या घटनादुरुस्तीनं मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे, केंद्रातल्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला, तर राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आला आहे, बरोबर. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपालाला दिलेला सल्ला मात्र राज्यपालांवरती बंधनकारक नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जर का तुम्ही राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकाराची तुलना करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्तीचे अधिकार राज्यपालांना दिल्याचं दिसून येतं आहे. राज्यपालाचं पारडं जड आहे, हे लक्षात ठेवा. फक्त माफीच्या अधिकारांबद्दल जर का तुम्ही तरतूद पाहिली तर तिथंच फक्त फाशीची शिक्षा जी आहेत तर ते राष्ट्रपती रद्द करू शकतात. राज्यपाल फक्त ती शिक्षा दुसऱ्या शिक्षेत बदलू शकतात, रद्द करू शकत नाही. तर बाकी राज्यपाल सगळीकडे जास्त आहेत, वरचढ आहेत. समजतंय का? पुढचा प्रश्न, भारतीय राज्यशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणतं स्थान सर्वात वरचं आहे? राज्यात म्हटलं त्यांनी, राज्यात. घटक राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवतात, त्याबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवा हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात. पाठवू शकतात का? कशाला सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवायचं आहे? त्याला नाही पाठवायचं, नाही पाठवू शकत. चुकीचं आहे, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे शेवटी तो राष्ट्रपतीचा निर्णय आहे ना, तर ते पाठवू शकतात. राष्ट्रपतीवर अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवल्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणत्याही वेळेचं बंधन घातलेलं नाही आहे. परंतु आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 3 महिन्याच्या आत ही राष्ट्रपतींनी सगळी कृती केली पाहिजे. ओके, आता हे बंधन घालण्यात आलेलं आहे. याच्याबद्दलचं विश्लेषण त्या लेक्चरमध्ये केलं की जे मी सुरुवातीला दाखवलं होतं. त्याच्यामुळे ते लेक्चर न विसरता पहा, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथं क्लिअर होतील, हे लक्षात ठेवा. तर आत्ता हे विधान बरोबर आहे, त्याविषयी विधान चुकीचं होतं. जर राज्य विधिमंडळानं तेच विधेयक दुसऱ्यांदा पारित केलं तर त्यास राष्ट्रपतींना मान्यता त्यांच्यावरती बंधनकारक असतं. असं कुठलंही बंधन त्यांच्यावरती घालण्यात आलेलं नाही. जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे? चुकीचं विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर बरोबर आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालाचे घटनात्मक स्थान, त्याच्याबद्दलचा हा घटनात्मक स्थानाबद्दलचा प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय, राज्यपाल राज्याच्या सल्ल्यानुसार कार्य करतात, राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार कार्य करतात, राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार कार्य करतात आणि राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? तर राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा आणि या पार्टमधला शेवटचा प्रश्न, दुसऱ्या पार्टमध्ये आपण राहिलेले प्रश्न पाहूया. __ घटनादुरुस्तीनुसार राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात. कुठल्या घटनादुरुस्तीनुसार?
तर 23व्या पर्याय क्रमांक 3. आणि आत्ता जे आहे तर ही तरतूद बरखास्त करण्यात आलेली आहे, हे लक्षात असू द्या. येते का लक्षात? ही तरतूद बरखास्त करण्यात आलेली आहे. समजलं? तर हे राज्यपालाच्या प्रश्नांवरचा भाग 1 आहे. आणि भाग 2मध्ये आपण राहिलेले प्रश्न पाहूया. जास्त लेक्चर आपले मोठे होतात, आय नो व्हेरी वेल, आणि ते तुम्हाला थोडंसं क्लेशकारक वाटतंय, त्रासदायक वाटतंय. त्याच्यामुळे आपण थोडे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेल्या प्रश्नाची चर्चा करूया. तुर्तास आता आपण हे थांबूया. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या 5 सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.